अडाळच्या अंगणवाडी केंद्र क्रमांक 9 मध्ये धोकादायक भिंत, चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। अडाळ येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 9 मधील शौचालयाची जीर्ण झालेली भिंत सध्या धोकादायक अवस्थेत असून ती कधीही कोसळण्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आता निर्माण झालाय। विशेष म्हणजे ही अंगणवाडी अडाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच शंकर मानापुरे यांच्या प्रभागात येते। उपसरपंच शंकर मानापुरे यांनी संबंधित धोकादायक भिंतीबाबत ग्रामपंचायत सरपंच शिवशंकरजी मुंगाटे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा अद्याप दुरुस्तीचं काम सुरू झालेलं नसल्याचा आरोप उपसरपंच शंकर मानापुरे यांनी केलाय। भिंत कोसळून एखाद्या चिमुकल्याचा अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणाची असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय। अंगणवाडीमध्ये लहान मुले नियमित ये-जा करत असताना धोकादायक भिंतीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष का असा प्रश्न पालक आणि नागरिकांकडून आता उपस्थित केला जातोय। ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांनी सूचना करून सुद्धा जर धोकादायक भिंतीचं काम होत नसेल तर सामान्य नागरिकांच्या तक्रारींचं काय असा सवाल सुद्धा आता चर्चेत आलाय। बघा, मी वार्ड क्रमांक 6 मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून आहे आणि या अड्याळ गावचा मी उपसरपंच सुद्धा आहे। आमची वार्ड क्रमांक 6 मधील अंगणवाडी क्रमांक 9 मध्ये हा जो दिसत आहे आपल्याला, म्हणजे बाथरूमचा वगैरे जो काम हा अत्यंत जीर्ण अवस्थेमध्ये आलेला आहे आणि या कामाची आपण दखल घेऊन आपण हा प्रकरण सरपंच यांच्याकडे जवळपास 2 वर्षापूर्वीच पोहोचवला आहे आणि मासिक सभेमध्ये होणाऱ्या प्रत्येक मासिक सभेमध्ये हा विषय मी मांडत आहे। परंतु सरपंच यांनी याकडे कानाडोळा केला आहे आणि या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत। आज या आमच्या वार्डातील अंगणवाडीमध्ये जवळपास 15 लहान मुले येत असतात आणि त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे। परंतु एखादी जर दुर्घटना झाली तर याला जिम्मेदार कोण, म्हणून सरपंच यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि या गोष्टीची समस्या त्यांनी त्वरित सोडवावी अशी मी विनंती करत आहे उपसरपंच या नात्याने आणि या वार्डाचा सदस्य या नात्याने। पण 2 वर्षापासून एक सुलक्ष काम जर ग्रामपंचायत करू शकत नसेल आणि एखादी जर विपरीत परिणाम झाला तर आपण काय कराल? सरपंच हा पूर्णपणे गावाचा कारभार सांभाळत असतात आणि त्यांच्याकडे आपण वारंवार ही सांगत सुद्धा आहे, आपण निदर्शनास आणून सुद्धा दिलेले आहे। उद्या कमी जास्त जर झाला तर त्याला सर्वस्वी सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनच जिम्मेदार राहणार आहे। त्याच्यामुळे या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष देणे आवश्यक आहे।